आणि आता गावोगावच्या घडामोडींचा आढावा घेऊया झटपट। गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील 4 जवान एका स्फोटात जखमी झाले। यातील दोघांचा अधिक उपचारासाठी नागपुरात त्यांना हलवण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील पिटेसूर गावच्या मुख्य रस्त्यावर स्फोटक शोध अभियान राबवलं जात असताना विशेष अभियान पथकाच्या जवानांना या भागात रस्त्याखाली पुरून ठेवलेले 30 किलो वजनाचे शक्तिशाली भूसुरुंग आढळले। अत्यंत काळजीपूर्वक हा भूसुरुंग खणून काढला गेला। घटनास्थळावरून भूसुरुंग पोलीस मुख्यालयात आणला गेला। या स्फोटकाला नियंत्रितरित्या निकामी करण्यासाठी शहरालगतच्या एमआयडीसी भागातील मोकळ्या मैदानावर आणलं गेलं। भूसुरुंग निकामी करण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक स्फोट झाला। दरम्यान पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले। लग्नाला नकार दिल्याचा राग घेऊन अल्पवयीन मुलीवर कोयत्यानं वार करून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे। विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीनं स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे। केंद्रातील मोदी सरकारच्या 2 वर्षपूर्ती निमित्तानं धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत आंदोलनं करण्यात आली। मोदी सरकारनं गेल्या 2 वर्षात फक्त आश्वासनं आणि भाषण दिली आहेत। त्यापलीकडे एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही असा आरोप यावेळी काँग्रेसच्या आंदोलकांनी केला। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जिल्हा प्रशासनाला निवेदन देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध नोंदवला। जालना शहरासह परिसरात काल झालेल्या सुसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। शहरातील अनेक भागात विजेचे पोल आणि तारा देखील जमिनीवर कोसळून पडले होते। परिणामी शहरातील अनेक भागातील वीज गेली। सुसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील बऱ्याचशा भागात घराच्या भिंती देखील कोसळल्यामुळे अनेक नागरिकांना नुकसान सहन करावं लागलं। कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत। कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना सरकारने हस्तक्षेप करावा आणि शेतकऱ्याला किमान 10,000 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदे विकून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। येत्या 15 दिवसात या प्रश्नावर सरकारनं तोडगा काढला नाही तर प्रहार संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा भरून आंदोलन करणार असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे। रत्नागिरी शहराच्या विकसित पाणी आराखड्याचं प्रेझेंटेशन अखेर सावरकर नाट्यगृहात पार पडलं। याच प्रेझेंटेशनवरून सेना आणि भाजपमध्ये चांगली स्तुतुमय जुंपली असताना अखेर भाजपनं सेनेच्या नाकावर टिच्चून पाणी प्रेझेंटेशन सादर केलं। रत्नागिरी नगरपालिकेत सेना भाजपची सत्ता असताना आता अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत। धुळे जिल्ह्यातील सर्वच सरकारी कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। विशेष म्हणजे या मोहिमेत विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांपासून तर शिपायांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवून आपापली कार्यालये स्वच्छ केली। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली। यवतमाळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात संगणक परिचालकांनी ठिय्या आंदोलन करत थकीत मानधनाची मागणी केली। 4 वर्षापासून हजारो संगणक परिचालक शासनाच्या संग्राम प्रकल्पात काम करत आहेत। 31 डिसेंबर 2015ला शासनानं प्रकल्प बंद केला आणि राज्यातील 27,000 संगणक परिचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली। त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 1,248 जणांचा समावेश आहे। यवतमाळ जिल्हा परिषदेनं शासन निर्णयानुसार महाऑनलाईनला देयक अदा केलं नाही म्हणून मानधन दिलं गेलं नाही असं महाऑनलाईन कडून सांगण्यात येते। मात्र तरी सीईओ यांनी देयक अदा केल्याचं सांगितल्याचं संभ्रम निर्माण झालाय। यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर येथे गोवंशाची तस्करी करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात 25 जनावरं ठार झाली। यात गायी आणि बैलांचा समावेश झाला। वणीच्या शिरपूर जवळ कोरेपणा मार्गावरून हा ट्रक तेलंगणाकडे जात होता। दरम्यान बेळाबाई फाट्यावर हा ट्रक पलटी झाला। या ट्रकमध्ये एकूण 32 जनावरं होती। अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला। यवतमाळच्या दारवा कारंजा मार्गावर क्रुझर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला। यात 4 जण ठार झाले। तेलंगणा येथून विवाह समारंभ आटोपून क्रुझर वाहनानं वराडी मंडळी जळगावच्या कोलाडी गावाकडे परतत होती। अपघातात 6 जण जखमी असून त्यांच्यावर कारंजा येथे उपचार सुरू आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।